एटीएम में रकम भरने वाले दो मुलाजमीन पर फायरिंग, लाखों रुपये रकम के साथ दो डाकू फरार। कर्नाटक के बीदर शहर में एसबीआई बैंक के मरकजी दफ्तर के सामने दिन दहाड़े फायरिंग का वाक़या पेश आया। एटीएम में रकम डालने आए बैंक मुलाजमीन पर हमलावरों ने मिर्च पाउडर फेंक कर हमला किया और फायरिंग के बाद रकम लेकर फरार हो गए। इस हमले में एक बैंक मुलाजिम मौके पर ही हलाक हो गया, जबकि दूसरा शदीद जख्मी हो गया। बैंक मुलाजमीन लाखों रुपये लेकर जीएससी गाड़ी में आए थे और जैसे ही वो एटीएम में रकम डालने लगे, हमलावरों ने अचानक 5 गोलियां चला दी। इस दौरान हमलावर रकम से भरी पेटी लेकर फरार हो गए। ये मनाजिर मुकामी लोगों के मोबाइल कैमरे में कैद हो गए। वाक़े की इत्तला मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और तहक़ीक़ात शुरू कर दी। ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆ 10:55 ಮತ್ತು 11 ಗಂಟೆ ಮಧ್ಯೆ ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಸಿಟಿ SBI ಮೇನ್ ಬ್ರಾಂಚ್ ಎದುರುನೆ ಒಂದು ರಾಬರಿ ಮರ್ಡರ್ ಆಗಿದೆ। ಇಬ್ಬರು ಆರೋಪಿಗಳು ಬೈಕ್ ಮೇಲೆ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ATM ವ್ಯಾನ್ಗೆ ದುಡ್ಡು ತುಂಬುತ್ತಾ ಇರುವಾಗ ಅವ್ರ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಮಾಡಿ ಫೈರಿಂಗ್ ಓಪನ್ ಮಾಡಿ ಒಬ್ಬರನ್ನ ಕೊಲೆ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನ ಗಾಯಗೊಂಡಿರ್ತಾರೆ। ವಿತ್ ಮನಿ ಒಂದು ಟ್ರಂಕ್ ಪೆಟ್ಟೆ ಸಮೇತ ಅವರು ಬೈಕ್ ಮೇಲೆ ಪರಾರಿ ಆಗಿರ್ತಾರೆ। ತನಿಖೆ ಮುಂದುವರಿತಾ ಇದೆ। ಇನ್ನೊಬ್ಬರು ಇಂಜುರಿ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಇದ್ದಾರೆ। ಆ ಇಂಜುರಿಗೆ ಗುಂಡೆಡ್ ತಗಲಿದೆ, ಏನಾಗಿದೆ ಸರ್? ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಾಗ್ತಿದೆ, ತನಿಖೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಟ್ರಂಕ್ ಪೆಟ್ ಹೆಂಗೆ ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಿಲ್ಲ, ಓಪನ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಮಾಹಿತಿ ಬರ್ತಾ ಇದೆ। ಅದೆಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ಆಗಿದೆ।